हा लांबपर्यंत तुम्हाला दिसतंय खालपर्यंत पूर्ण. आपण संध्याकाळची वेळ आहे ना, हवा बघा किती दुष्काळी भागामध्ये येतो. उतरायची एक कला आहे. हा कसा एक मजा आहे. हा हाय नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा मळा, माझी म्हणजे शेती जी आहे आमची, ती कशी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपल्याला आता हा आहे ना, हा तुम्हाला माहितीच आहे अनिरुद्ध. तर हा तुम्हाला चांगल्या प्रकारे शेतीमध्ये काय काय, मळ्यामध्ये काय काय चालू आहे ना सगळं सांगू शकतो. कारण हा रोज मळ्यात जात असतो आणि त्याला सर्व नॉलेज आहे मळ्याचं वगैरे शेतीचं. आणि आता आपण चाललो आपल्या मळ्यात. चला आता आपला मळा कसा आहे ते बघूया. तुम्ही इथून एक नजर मारा. हे लांबपर्यंत तुम्हाला दिसतंय खालपर्यंत ते पूर्ण आपलं रान आहे सगळ्यांचं. हा म्हणजे हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय ना, या डोंगराच्या इथून सुरुवात होतं आपलं रान. ते वरती आम्ही काही जास्त करत नाही, जरा खडकाळ रान असल्यामुळे, पण तिथून सुरुवात होतं आपलं रान. ते खालपर्यंत आहे. तर मी तुम्हाला हळू दाखवतोच. ऑलमोस्ट ते ओढाच, आपल्या रानाच्या खालून ओढाच वाहतो, तिथपर्यंत आपलं रान आहे पूर्ण. आता रानात काय काय ते पण बघूया. चला मी तुम्हाला तसं लांबून दाखवलं ना मळा, हा बघा दाखवतो. हे दिसतं ना, हे लांबपर्यंत तिथपर्यंत हा आपला सगळा मळा आहे. हा बघा आपला दुसरा पण आलाय राखणदार मोती. हा मोती आणि हा गुंडू बघा. आणि हे तर आपल्या बरोबरच येणार आहेत पूर्ण वेळ. बघा आपल्या मागोमागच येत आहेत. ह्याची दिसतोय ना, हे आपल्या मळ्यात सध्या घास गवत आहे. हे आपल्या मळ्यात सध्या हे आपल्याला जनावरांना हे ओलं खाद्य म्हटलं तरी चालेल. जनावरांसाठी हे ओलं खाद्य आहे घास गवत. आणि हे कापून कापून आपण त्यांना रोज खायला घालत असतो. आणि ह्याच्यामुळे तर आपल्याला दूध वगैरे भरपूर येते ना, ह्या घास गवतामुळे. म्हणजे जसं आपण सुकी वैरण वगैरे त्यांना घालतो ना, त्यासोबतच हे ओलं खाद्य पण घालणं आवश्यक असतं. त्यासाठी आपल्याला हे रानात थोडंसं उभावं लागतं जनावरांसाठी. हे घास गवत आहे, हे फक्त आणि फक्त जनावरांसाठी आहे. ह्याच्यातनं आपल्याला काही मिळत नाही. हे बघा हे लांबपर्यंत ते तुम्हाला दिसतं ना, पुढेपर्यंत जे हलत आहे ते तिथपर्यंत आहे, ते पूर्ण घास गवत आहे. हा ते किती उंच होतं बघा ते घास गवत. हे कसलंय? हा म्हणजे हे आपण हाताने खेचू नाही शकत. हे घास गवत आहे जे आपण हाताने नाही खेचू शकत, नाहीतर आपल्या हाताला ती कुस लागणार याची. म्हणून याला कुशीचं घास गवत म्हणतात. हा आणि हे बघा हे सर्व ना आता आपण जनावरांना घालून घालून वापरून हे एवढं संपलंय. आणि आता हे नव्याने परत हे उगवत आहे. हा हा आणि हे आहे ते बिनकुशीच आहे. याला हाताने काढू शकतो आपण, खेचू शकतो. म्हणजे याला असं हाताने खेचलं तरी कुस काय लागत नाही, काय टेन्शन नाही. पण त्याला तुम्ही असं हाताने खेचलं असतं ना, तर तुम्हाला हाताला कुस लागली असते. आणि ते दिसतंय तुम्हाला लांबपर्यंत, ते जिथपर्यंत दिसतंय ना तिथपर्यंत आपलं रान आहे. आणि अजून खाली पण आहेच, पण हा जो पट्टा आहे ना, तिथून मी आलो ना, तिथून इथपर्यंत आपलंच हे पूर्ण आहे. आणि ते पण घास गवतच आहे, पण तेवढं उंच होतं ते घास गवत. चला आता आपण जाऊया खाली. पण तेवढंच उंच होतं. आता हे कापून कापून वापरून आहे ना, एवढा पट्टा संपलेला आहे. तेव्हा कसं कापून कापून जनावरांना घाल. हा आता तो बारकावाला चालू केला घालायचा. ते परत संपा घालणं तुला की परत तो मोठा होता. संध्याकाळची वेळ आहे ना, हवा बघा किती, हवा सुटली भरपूर, पण पाऊस काही येत नाही. हा त्याचा उपाय ते दोन रानाच्या मधल्या बांधावर थोडे मोठे मोठे बांध असतात, त्यांच्या खाली आपलं बांधावर मध्ये हा बांध तुम्हाला. हे इकडे जे बांध दिसतोय ना, किती दिसतोय माहित नाही तुम्हाला. तिथे एक बांध आहे. तिथून हे जे झाड दिसतंय तुम्हाला ना, इथपर्यंत पूर्ण आपलंच रान आहे. त्याच्या बाजूने आपला रस्ता आहे, तो पण आपल्याच रानात येतो. हा ते शिवणीचं झाडापर्यंत. आणि ते अजून आपण काही पेरणी केलेली नाही, कारण अजून पावसाचा काय भरोसा नाही. पण याच्यात बाजरी करणार होतो आपण आता पाऊस पडल्यानंतर. असं कुळवून वगैरे ठेवलंय. दुष्काळी भागामध्ये येतो,
पाणी पाहिजे ना थोडासा प्रॉब्लेम येतो आम्हाला. हां त्या प्रमाणात नाही आणि पाऊस त्या प्रमाणात जास्त पडत नाही त्यामुळे हा जरा तालुका काही भागामध्ये काय म्हणतो मागे आपल्याला बाजरी लावायची तिथं दूर करायचे. हे सगळं पावसावर डिपेंड आहे. पुढच्या वेळेला येईन परत तेव्हा हे सर्व तुम्हाला भरलेलं दिसेल म्हणजे पूर्ण शेती दिसेल तुम्हाला बाजरी 100% असेलच तोपर्यंत. जर तोपर्यंत थोडाफार तरी पाऊस पडलेलाच असेल. हां नाहीतर मग पाणी देऊन आपल्याला पेरावंच लागेल. आपली विहीर आहे खाली. आता आपण जवळ येतोय विहीर जवळ दिसतंय का डोंगर दिसतो ना पूर्ण आहे ना हा सर्व आपलाच आहे. आणि आता अजून पुढे पण आहे अजून ते विहिरीपर्यंत जाऊया. बागो बांधावरनं उतरायची एक कला आहे. आणि हे पण असं नांगरून वगैरे ठेवलंय आणि हा आणि ह्याच्यात का पूर्णच. बरं आता हे जे आहे आपलं हे पेरून ठेवलं ह्या रानात आपल्याला गाजरं लावायचे. सर्व नियोजन झालेलं आहे. आता एक पहिल्या मोठ्या पावसाची वाट बघण्याची फक्त आपली हे आहे वाट बघायची आहे. एक मोठा पाऊस पडला पटापट वरती बाजरी नंतर तूर आणि त्यानंतर ह्या रानात गाजरं. हे पूर्ण रान आहे जे आपलं जे रान दिसतंय ना याच्यामध्ये बरंच काय काय माळवच म्हटलं तरी चालेल. लसूण गाजर कांदा अजून मिरच्या पण असणार थोड्याफार हरभरे असणार आहेत. मे बी भुईमूग पण असेल याच्यात. वांगी पण असणार आहेत. म्हणजे छोट्या मोठ्या जे घरी भाज्या वगैरे लागतात ना ह्या रानात पूर्ण करणार आहेत. आणि आमच्याकडे घरचंच खूप असतं भाज्या वगैरे आणि ते आप्पांची मेहरबानी ते करतात अजून. आणि आता सध्या अनिरुद्ध आमचा हळूहळू शिकतोय. या रानात ना बाजरी पेरली आहे. बारीक बारीक तुम्हाला उगवलेलं दिसतंय का हे बघा. हे जे तुम्हाला दिसतंय ना बारीक बारीक उगवलंय हे आहे बाजरी. तर हे पूर्ण रान आहे ना आपल्या विहिरीच्या बाजूचं ते जे एक समाधी आहे आपली जुनी आजोबांची समाधीच्या बाजूचं रान म्हणतो किंवा आम्ही विहिरीच्या बाजूचं रान म्हणतो. तिथं बाजरी पेरली आहे पूर्ण. आता पाऊस पडला ना तर अजून चांगली उगवते. आपली आहे ना बाजरी आहे मस्त उगवते. अजून पाऊस पडला ना चांगला तर आमच्याकडे खूप काय काय होईल. बरंच काय काय होईल. तसे करणारे शेतकरी करतातच आहेत. हां मागे तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल माझा शॉर्ट व्हिडिओ रानाचा. रानाचं गाणं होतं त्याच्यामध्ये सूर्यफुलाच्या रानात हा अनिरुद्ध धावत होता. हां ते हेच रान होतं आणि ते आपले तेव्हा सूर्यफूल केलं होतं या रानात. आणि हे जे तुम्हाला दिसतं ही वंडी आहे. आता वंडीला कुठलं हे वंडी म्हणजे ही पण फक्त जनावरांसाठीच असते. जनावरांची वैरण आहे पूर्णपणे. हां 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 ही आता ही परत ह्या वंडीपासून दुसरी वंडी बनवण्यासाठी ही जी कणसं आहेत ना ही कामाला येतात. ही बघा ही कणस अजून हे लागलेत. हा इथं कणसं अजून भरणार आहेत. ही कणसं आहे ना ह्याच्यातनं परत हे कणसाची बिया काढून त्यानंतर परत आपण रानात टाकले की परत वंडी येणार. म्हणजे ही आपण जशी ज्वारी बाजरी खातो ना त्याचं काय आपल्याला काम नाही. पण जनावरांसाठी सगळ्यात बेस्ट आहे हे खाद्य. आणि त्यासाठी आपल्याला हे लावायलाच लागतं. कारण जनावरांची काळजी घेणं हे पहिलं काम आहे आपलं. हां जोपर्यंत ते बारकं घासगावात मोठं होतं ना तोपर्यंत मग ही वंडी चालू करायची जनावरांना द्यायची. आणि हे बघा हे लांबपर्यंत तिथपर्यंत दिसते का त्या एंडपर्यंत असं आमच्या रानात वंडी आहे सध्या जून महिन्यात सुरुवातीला. सॉरी जून महिन्याच्या एंडिंगला. अजून रानात बरंच काय काय बाकी आहे करायचं. काय हां हे 15-20 दिवसात आता पूर्ण तयार होईल वंडी. मग ही काढणार. आता आपण आलो विहिरी जवळ. तर विहिरीकडे जायला रस्ता आहे का? हां चला आता वंडीतनंच जाऊया आपण. बघा कसा एक मजा आहे. हां असं रानातनं वंडीतनं फिरायचं. लपाछपी खेळताना आपल्याला आपण भेटणार का कोणाला? हे बघा ही वाऱ्यानं कशी झोपली आहे बघा वंडी. अरे थांबा माझा कॅमेरा अडकला. हां अवतार बघा कसा झाला माझा वाऱ्याने एकदम
केसच थांबत नाहीत हवेने. हो 2 मिनटं. हां मग आलो तिकडे. हे बघा ही वंडी आहे पूर्ण पाठीमागे आणि या वंडीतनंच आपण चाललोय. हे आलो आपण वंडीतून बाहेर. हे बघा इथून अशी कापायला हळूहळू सुरुवात केलेलीच आहे जनावरांसाठी. आता सध्या थांबलंय घास गवत आहे म्हणून. थोडं घास गवत. हां थोडं घास गवत आणि थोडी वंडी अशी जनावरांना दिली जाते. आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन बांधावर आलो. ही आमच्या गावचा ओढा आहे, नदी, छोटी नदी. आता पाऊस पडला की याला पाणी असतं. बंधारे पण बरेच बांधले त्याच्यावरती. आपण काहीतरी गावचा व्हिडिओ बनवू ना तेव्हा दाखवतो मी तुम्हाला. तर असं आमच्या मधल्या माळ्यातलं पण आमचं रान आहे. आमच्या वरच्या माळ्यातलं तुम्ही बघितलं आणि असं हे मधल्या माळ्यातलं पण आहे. आता खालच्या माळ्यात पण आहे जिथे आमचे लहान काका राहतात, हनुमा आपला भाऊ. तिकडे पण आहे थोडं, पण ते आपण आता काय जात नाही बघायला. पण मेनली तर हेच आहे आपलं घर आणि रान वगैरे सर्व. आणि ही बघा आमची विहीर दिसतंय का पाठीमागे? हे बघा कसं पडते पाणी विहिरीत. हे होलचं पाणी आहे. आपला होल तिकडे पुढे आहे त्या साईडला. एक मिनिट, मी तुम्हाला म्हणलो ना होल, बोर मारलेली ती तिकडे आहे पुढे. आपण इकडे होल म्हणतो बोर मारलेला. ते लिंबाचं झाड आहे ना त्याच्या खाली आहे. आणि तिकडे मोटर पण लावलेली आहे आतमध्ये. आता ही बोर वगैरे काय तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. ऑटो पण आहे, म्हणजे लाईट गेली तर मनानं आपोआप चालू होते. हा, तिची अशी सिस्टम लावली आहे ना की लाईट गेली ना की ती बंद होणार आणि लाईट आल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होते. आणि हे पाणी असं आपल्या विहिरीत पडणं दिवसभर चालू असतं. हा,
त्यामुळे सारखं येऊन इकडे लाईट आली गेली मग बंद करा हे करा ही काय झंझट नाही, सगळं ऑटो झालेलं आहे. आणि हे बघा ही विहीर आहे, याच्यामध्ये ना आम्ही लहानपणी खूप पोहायचो आम्ही लहानपणी. आता तिला बरंच खोल केलं विहिरीला, पहिली जरा वरती होती. आता ही विहीर आहे ना आमच्याकडे मोजतात ती 1 पुरुष 2 पुरुष 3 पुरुष अशी, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो 1 परुसला आहे विहीर. 7 परसाची विहीर आहे, 8 परसाची विहीर आहे. म्हणजे आपण जे हात वर केल्यानंतर जनरल माणूस 6 फुटाचा असतो, तो असा हात वर केला तर त्यानंतर ती जेवढी हाईट होईल ना तेवढा 1 पुरुष असं म्हटलं जातं. म्हणजे ऑलमोस्ट 7-1 फुटाच्या वर जातं ते. आणि हा बघा अनिरुद्ध दाखवतोय, हा बघा पाठीमागे उभा आहे आपल्या. हा बघा असा जो माणूस जो उभा राहिला नॉर्मल 6 फुटाचा माणूस, म्हणजे एक अंदाज पकडा 7 फुटापर्यंत 1 पुरुष होतो. अशा 8-8, 9-9 पुरुषापर्यंत आपल्याला म्हणजे परुस विहीर खाली गेले की पाणी लागत होतं अगोदर. पण आता 100 फूट 1000 फूट 800 फूट 900 फूट गेलं तरी पाणी लागत नाही, एवढी पाण्याची लेवल खाली जात गेलेली आहे दिवसागणिक. आणि ही माझ्या जन्माच्या अगोदर कधी खूप जुनी पुराणी विहीर आहे, मला तर माहित नाही कधीची आहे ती. आपणना पण असेल माहित ना, माझ्या आजोबांच्या जमान्यात काढलेली आहे, आजोबांच्या पण का पंजोबांच्या तेही माहित नाही आम्हाला. तर ही खूप जुनी विहीर आहे आमची आणि खूप खोल विहीर आहे. आणि ह्या विहिरीच्या आमचं खूप आठवण आहे. आणि ती तुम्हाला जी मोठ दाखवली होती ना ती इथे चालत होती. आणि हे बघा हे जे दिसतंय ना तुम्हाला हा हौद, ह्याला हौद म्हणतात. एक दुसरा हौद इथं होता, आता हा पूर्ण तुटलाय. आणि मी तुम्हाला जी दाखवली ना खूप जुनी पुराणी मोठ वरती पत्र्याची, ही मोठ असते ते बैलांनी पाणी काढायचं असतं, तर ते बैलांनी पाणी काढायचं इकडे होतं आमच्याकडे, पण ते आता सगळं तुटलंय. आणि ह्याच हौदात ते पाणी पडतं, ह्या हौदातून मग हळूहळू पुढे त्या हौदात, आणि त्या हौदातून मग रानात जायचं सगळीकडे पाटाने. आणि ती एक वेगळीच मजा होती. पण आता सगळं संपलं, ही बैलांची चालायची वाट पण संपली, सगळं संपलंय. आता बैल पण नाही आहेत, नाहीत आमच्याकडे. अगोदर बैल वगैरे होते आमच्याकडे, अगोदर बैल पण होती बरीच, जे आप्पा आमची बैल वगैरे करायचे, बैल असायचे आमच्याकडे. आमची शेती पूर्ण आहे ना बैलावरच चालायची. पण आता हळूहळू त्यांचं वय होत चाललं तसं त्यांना बैलाच्या मागे करणं शक्य होत नाही, त्यामुळे ती बैल सर्व आता आम्ही विकून टाकले. आता आम्ही सर्व ट्रॅक्टर थ्रूच करून घेतो सगळ्यांकडून भाड्याने. आणि हे नांगरणी पेरणी हे सगळं ट्रॅक्टर थ्रूच होतं. आता माझा जो चुलत भाऊ आहे हनुमान बाबर, तर त्याने आता नवीन ट्रॅक्टर घेतलाय. आता सध्या त्याच्या ट्रॅक्टरच आपलं सगळी शेती होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं आपलं रान, घर, मळ्यातलं घर, हे सगळं तुम्ही आता बघितलंय. बघा ही जी बॉर्डर आहे ना पाठीमागे, इथपर्यंत आमचं रान आहे सगळं. हा आणि हे आमच्या पाठीमागे दिसतं तुम्हाला, पाठीमागे इकडे हे मोकळं मैदान, हे आमचं क्रिकेट ग्राउंड आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही जे क्रिकेट खेळलो ना ती इथेच. आता हे दुसऱ्याचं आहे रान, पण हे तेव्हापासून पडीकच आहे, म्हणजे कोणी इथे शेती वगैरे काय करतच नाही. तेव्हापासून हे आमचं क्रिकेट ग्राउंड म्हणून जे फेमस आहे ना, इथे मोठ्या म्हणजे आमच्या गावच्या टुर्नामेंट वगैरे सगळ्या या ग्राउंडवरच झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही बघितलं आपलं घर, मळा, शेती. हो, लांब लांबवरून इथे येऊन टुर्नामेंटमध्ये खेळलेले आहेत. आता गावचं क्रिकेट पण हळूहळू संपत चाललंय, कोण खेळत नाहीत मुलं, तर सगळी मुंबईलाच बरीच आहेत आता. त्याच्यामुळे गावाला तेवढं क्रिकेटचं आता आमच्या गावात तरी एकदम कमी झालंय. हा मॅप जर तुम्ही गुगल मॅप बघितला ना, बरोबर बोलला, ह्याने चेक केलं वाटतं, गुगल मॅप उघडला ना तर तुम्हाला भारत ग्राउंड, ह्या ग्राउंडचं नाव ठेवलेलं आहे भारत ग्राउंड. कारण ज्यांचं रान आहे ना त्यांच्या मुलाचं नाव भारत आहे, त्यामुळे ह्याला भारत ग्राउंड असंच टाकलेलं आहे मॅपवरती, गुगल मॅपवरती, ते पण तुम्हाला दिसेल. आणि ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आता बघितलं आपलं सर्व घर रान, म्हणजे थोडं शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केला मी तुम्हाला. एक जनरल आयडिया की मी म्हणतो की मी माझ्या गावी आहे, इकडे आहे, तिकडे आहे, तर माझ्या गावी काय आहे नक्की. आणि सांगली जिल्हा आमचा जत तालुका औंढी गाव, त्या औंढे गावात राहणं कशी आहेत ही मी तुम्हाला दाखवली. एक दिवस गावची पण टूर मी तुम्हाला करेन नक्कीच, गाव पण दाखवेन, पण सध्या ह्या वेळेलाच वेळ नाही आहे, ते आपण नेक्स्ट टाईमला बघू. तर ठीक आहे, अनिरुद्धाने जी तुम्हाला माहिती सांगितली व्यवस्थित की रानात काय काय हे सर्व ह्यानेच सांगितलं आहे मला, म्हणजे तुम्हाला पण ह्यानेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.